नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डब्ल्यू अकॅडमीच्या या स्कॉलरशिप सीरीज मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ती जी आपली JNVST एक्झाम आहे म्हणजे जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट एक्झाम, ही एक्झाम काय आहे। म्हणजे आपण ही परीक्षेची तयारी तर करतोय पण आपल्याला माहितीच नाहीये की ही परीक्षा काय आहे, ही परीक्षा कशासाठी आहे, ही परीक्षा कोणते कोणते मुलांसाठी आहे किंवा ही परीक्षा दिल्यानंतर आपल्याला काय काय प्रॉफिट असणार आहे, ही सगळे तर आपल्याला माहितीच नाही। मग मित्रांनो, स्पेशली आपली जी JNVST एक्झाम आहे त्याची इन्फॉर्मेशन घेऊन मी आली आहे। मग व्हिडिओ नक्की पूर्ण पहा। मग मित्रांनो, आपली जी JNVST एक्झाम आहे ती काय आहेत, ही परीक्षा काय आहेत, ही आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊ। तर बघूया संपूर्ण माहिती। मग देशातील गुणवंत, गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना आपल्याला जिल्ह्यात मोफत दर्जेदार शाळेत आणि कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण उपलब्ध करून देण्याची उद्देशाने केंद्र सरकारने जवाहर नवोदय विद्यालय सुरू केलेले आहेत। तर मित्रांनो, ही जी आपली जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन विद्यालय आहेत, हे का सुरू केलेले आहेत का, कारण की देशातील जी आपली जी देशामध्ये गुणवंत मुले आहेत, जे गरीब मुले आहेत किंवा जे गरजू विद्यार्थी आहेत, म्हणजे ज्यांना गरज आहे जे विद्यार्थ्यांना गरज आहे, म्हणजे त्यांना अभ्यास तर करायचे पण त्यांची फायनान्शियल कंडिशन ठीक नसल्यामुळे ते करू शकत नाही, म्हणजे ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यासाठी स्पेशली त्यांच्या जिल्ह्यामध्ये मोफत दर्जे शाळेत म्हणजे मोफत ॲडमिशनसाठी आणि कनिष्ठ महाविद्यालय शिक्षण आणि महाविद्यालय शिक्षणामध्ये आपल्याला अभ्यास करण्यासाठी उपलब्ध करून देण्याची ही उद्देशाने केंद्र सरकारने ही जवाहर नवोदयची स्कॉलरशिपची परीक्षा आणली आहे। तर बघूया, भारतातील सर्व जिल्ह्यामध्ये प्रत्येक एक जवाहर नवोदय विद्यालय स्थान करण्यात आले आहे। म्हणजे आपले जे भारत आहेत त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याला एक अशी जवाहर नवोदय विद्यालय आहे। म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये आहेत त्या जिल्ह्यामध्ये एक अशी जवाहर नवोदय विद्यालय आहे। ही 100% केंद्र शासन अनुदानित विद्यालय आहेत। म्हणजे ही जी आपली विद्यालय आहे ती 100% केंद्र शासन आहेत, म्हणजे ते 100% केंद्र शासन आहेत। आता प्रवेशासाठी पात्रता काय पाहिजे। प्रवेशासाठी पात्रता इयत्ता 6वी ते प्रवेश मिळण्यासाठी ही परीक्षा घेतली जाते। म्हणजे आपण ही नवोदयची परीक्षा का देतात, कारण की आपल्याला इयत्ता 6वी साठी प्रवेश मिळण्यासाठी ही परीक्षा आपण देतो। तर इच्छुक विद्यार्थी 5वी वर्गात शिक्षण घेत असावा। जे इच्छुक आहेत, म्हणजे जर तुम्हाला ही पेपर द्यायची इच्छा आहे, जर तुम्हाला असं वाटतं की हां बाबा मला हे पेपर द्यायचे आहे कारण की माझी फायनान्शियल कंडिशन ठीक नाहीये किंवा काहीही असू दे, जर तुम्हाला स्कॉलरशिप पेपर म्हणजे काहीही करायचं असेल तुम्हाला ती पेपर तुम्ही देऊ शकतात। जर तुम्ही इच्छुक आहे तर तुम्ही जर 5वी मध्ये आहेत तर आता ही प्रिपरेशन स्टार्ट करा, कारण की जर तुम्ही आता प्रिपरेशन स्टार्ट केली तर तुमची प्रिपरेशन 6वी पर्यंत होऊ जाणार, बरोबर। आता बघा दुसरा पॉइंट काय दिले तर फक्त स्वतःच्या जिल्ह्यातच प्रवेश घेता येतो। म्हणजे जर तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये आहेत तर तुम्ही फक्त तुमच्या जिल्ह्यामध्ये ही पेपर देऊ शकतात, दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाऊन ही पेपर तुम्ही देऊ शकत नाही। म्हणून इथे लिहिले आहे फक्त स्वतःच्या जिल्ह्यात प्रवेश घेता येतो। पुढे पाहूया, संबंधित जिल्ह्यातील कोणत्याही एका शाळेत प्रवेश असणे अनिवार्य आहे। म्हणजे जर तुम्ही कोणत्याही जिल्ह्यामध्ये असू द्या, जर तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये आहेत त्या जिल्ह्यामध्ये तुमच्या शाळेचा म्हणजे तुमची जी शाळा आहे ते नेसेसरी आहे की तुम्ही त्या जिल्ह्यामध्ये अभ्यास करताय, त्या जिल्ह्यामध्ये तुमची स्कूल आहेत। म्हणजे जर तुम्ही पुण्यात कोणत्याही जिल्ह्यामध्ये असू द्या त्या जिल्ह्यामध्ये तुमची स्कूल असले हे नेसेसरी आहे, नाहीतर तुम्ही ही पेपर देऊ शकत नाहीत। म्हणून लिहिले संबंधित जिल्ह्यातील कोणत्याही एका शाळेत प्रवेश असणे अनिवार्य आहे। मग प्रवेशासाठी निश्चित केलेली वयाची अट पूर्ण करावी, बरोबर। प्रवेशासाठी निश्चित केलेला अट पूर्ण करावी लागेल। म्हणजे तुमची जी वय आहे ते प्रवेशासाठी निश्चित केलेलं म्हणजे तुमची काय वय आहे त्या हिशोबाने आपण परीक्षा देणार आहोत। तर
लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्तानुसार प्रवेश दिला जातो. आपली जी परीक्षा नवोदयची होतात, आपली जी नवोदयची परीक्षा होतात ती लेखी होतात, म्हणजे ती रिटर्नही होतात, ओरली नाही होतात, ती रिटर्ननी होतात आणि MCQ टाइप क्वेश्चन्स विचारले जातात. म्हणजे आपल्याला कसं असतं, आपल्याला एक प्रश्न विचारले जातात, त्याच्या खाली आपल्याला 4 एक्झाम्पल्स देतात. त्या 4 एक्झाम्पल, त्या 4 ऑप्शन्स बोलू शकतात आपण क्वेश्चन दिलेला आहे ते ऑप्शन नंबर 1, ऑप्शन नंबर 2, ऑप्शन नंबर 3 आणि ऑप्शन नंबर 4. या प्रश्नाचं उत्तर या ऑप्शन मध्ये आहेत, पण तुम्हाला हे फाइंड करायचं आहे की कोणती ऑप्शन बरोबर आहे. जर तुमची ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे तर तुम्ही तिथे टिक मार्क करून तुम्ही तिथे टिक करू शकतात. तर ही झाली आपली लेखी परीक्षातील, आणि ही लेखी परीक्षातील गुणवांच्या आधारे गुणवत्तानुसार प्रवेश दिला जातो. जर तुम्हाला या लेखी परीक्षामध्ये छान मार्क्स भेटला, जर तुम्ही पास झाले तरच तेव्हाच तुम्हाला ही प्रवेश दिली जाते, नाहीतर नाही दिली जाते. तर बघा ह्यांनी काय लिहिले, या विद्यालयात शिक्षण मिळवण्यासाठी प्रत्येक वर्षी प्रत्येक जिल्ह्यातून 10,000 विद्यार्थी नवोदयची परीक्षा देतात. कळलं का मुलांनो? मग ज्या परीक्षेतील फक्त टॉप 80, बघा किती कॉम्पिटिशन आहे, फक्त टॉप 80 विद्यार्थ्यांची निवड करून मोफत त्यांना शिक्षण मिळते. म्हणजे बघा किती कॉम्पिटिशन आहे. पूर्ण वर्षी म्हणजे दरवर्षी ही परीक्षा होतात आणि दरवर्षी ही परीक्षा 10,000 मुले देतात. म्हणजे किती 10,000 मुले देतात, आणि त्या 10,000 मुलांमध्ये फक्त टॉप 80 लिस्ट मध्ये जे असतात फक्त त्यांच्यासाठी ही विद्यार्थ्यांना निवड करून फक्त त्यांच्यासाठी मोफत शिक्षण मिळतात. म्हणजे तुम्ही विचार करा कॉम्पिटिशन किती जास्त आहेत. तुम्हाला काय करायचंय, तुमची जी गोल आहे ती काय आहे ते तुम्हाला ठरवायला लागेल. तुम्हाला फक्त आपल्याला 4 महिने 5 महिने 6 महिने एकदम कॉन्सन्ट्रेशननी अभ्यास करायला लागेल. कारण की यामध्ये फक्त तुम्ही नाही, तुमच्यासोबत 10,000 लोक पेपर देत आहेत. तर त्या 10,000 लोकांमध्ये फक्त 80 लोक ही पेपर पास करणार आहेत. म्हणजे 80 लोकांचं फक्त सिलेक्शन होणार आहे. मग तुम्ही विचार करा, तुम्ही ते 10,000 लोकांमध्ये येतात का तुम्ही ते टॉप 80 मध्ये येतात? तुम्ही ते टॉप 80 नाही, तुम्ही ते टॉप 10 मध्ये पण येऊ शकतात जर तुम्ही छान आणि नीट आणि कॉन्सन्ट्रेटने अभ्यास केला तर. आता बघा ही आपली जेव्हा आपण सिलेक्शन झाल्यानंतर 6वी ते 12वी पर्यंत आपल्याला मोफत शिक्षण मिळतं. जर तुम्ही त्या टॉप 80 मध्ये आलात, जर तुम्ही ही सिलेक्शन पास झाले तर बघा विचार करा, तुमची जी 6वी ते 12वी पर्यंत स्टडीज आहेत ते फक्त मोफत मध्ये आहेत, फ्री मध्ये आहेत. म्हणजे तुमची पूर्ण टेन्शन गेली, प्रॉब्लेम गेली. तुम्हाला शिक्षणाची वेळ भेटला, तुम्हाला शिक्षण करण्याची काय टेन्शन जर असेल, फायनान्शियल टेन्शन काहीही असू द्या, फीस कशी पे करणारे आणि बुक्स कसे आणणारे, सगळं मोफत झालं. मग विचार करा ही स्कॉलरशिप टेस्ट किती प्रॉफिट आहे. म्हणजे ही स्कॉलरशिप टेस्ट किती महत्त्वाचं आहे मित्रांनो. तर तुम्ही ही स्कॉलरशिपची टेस्ट द्या आणि कॉन्सन्ट्रेटने स्टडीज करा. मी बोलते तुम्ही त्या टॉप 80 मध्ये येणारच आहेत. मी टॉप 80 नाही, टॉप 10 मध्ये येणार आहेत. तुम्ही त्या टॉप 10 मध्ये येणार आहेत. फक्त तुमचे माइंडसेटला त्या टॉप 10 चे मुले कसं प्रिपेअर करतात, कसं प्रिपरेशन करतात ते ठेवा, तर तुम्ही पण त्या टॉप 10 मध्ये येणार आहेत. आता बघा काय गोष्ट सांगितली त्यांनी, शिक्षणाची व्यवस्था काय आहे. विद्यार्थी प्रमाण 6वी ते 12वी पर्यंत 75% ग्रामीण आणि 25% अन्य. स्थान काय असणार, संपूर्ण भारतभर प्रत्येक जिल्ह्यात. म्हणजे स्थान जी आहेत ते संपूर्ण भारतभर प्रत्येक जिल्ह्यात आपली ही पेपर आहे. आता ह्याचे रिझल्ट काय आहे बघूया. CBSE आणि ICSE बोर्डपेक्षा नवोदय विद्यालय रिझल्ट उत्तम आहेत. बघा CBSE आणि ICSE बोर्डपेक्षा जी आपली नवोदयची विद्यालयाची रिझल्ट आहेत ते छान आहेत. परीक्षेची तारीख काय होणार आहे, तर आपली परीक्षेची तारीख जी आहे 4 नोव्हेंबर व 20 जानेवारी 2024. 4 नोव्हेंबर व 20 जानेवारी 2024 ला होणार आहे. आपली परीक्षाची वेळ काय आहे, तर ती 11:30 वाजता सकाळी आहेत. आणि ही रिझल्ट, आता ही परीक्षा दिली आणि रिझल्ट कधी लागणार आहे, तर रिझल्ट आपली मार्च आणि एप्रिल 2024 मध्ये लागणार आहेत. म्हणजे जर 20 जानेवारीला तुमची पेपर झाली तर तुमची जी रिझल्ट आहे ती आपली मार्चचे एंडिंग किंवा एप्रिलचे फर्स्ट या सेकंड वीक मध्ये आपली रिझल्ट भेटणार आहेत.
ही रिझल्ट आपण वेबसाईटवर जाऊन चेक करू शकतात. ही रिझल्ट आपण वेबसाईटवर जाऊन चेक करू शकतात किंवा तुमच्या टीचरांना विचारा, कोणालाही विचारून तुम्ही चेक करू शकतात. फक्त तुमचे रोल नंबर आणि ID कार्ड पाहिजे. तर मित्रांनो, ही झाली आपली नवोदयची परीक्षाची जानकारी. आपण का देणार आहे ही नवोदयची परीक्षा किंवा कोणतेही स्कॉलरशिप असू द्या, आपण का देतो हे आपल्याला माहिती असण्याची गरजेची आहे, बरोबर. पण आता आपल्या माइंडला प्रिपेअर झाले की हो, आपल्याला स्कॉलरशिपची परीक्षा द्यायची आहे, पण त्याची प्रिपरेशन कसे करणार, त्या प्रिपरेशनसाठी कोणती क्लास लावू. तर मित्रांनो, तुमच्याचसाठी फक्त आम्ही एक ऑनलाईन बॅच स्टार्ट केली आहेत. तर ती फक्त स्कॉलरशिप परीक्षांसाठी. कशासाठी? स्कॉलरशिप परीक्षासाठी आम्ही ही ऑनलाईन बॅच स्टार्ट केलेले आहेत. ह्या ऑनलाईन बॅचमध्ये आपण संपूर्ण विषयांची तयारी घेणार आहोत. आपला जे काही विषय असू द्या, त्या विषयांच्या आपण संपूर्ण विषयांची तयारी घेणार आहोत. त्यानंतर बेसिक टू ॲडव्हान्स आपण ही प्रिपरेशन घेणार आहोत. बेसिक टू ॲडव्हान्स लेवलवरनी घेणार आहोत. क्लासेस आपली जे आहेत ते लाईव्ह पण आहेत आणि रेकॉर्डेड पण आहेत. जर तुम्ही शाळेमध्ये असेल आणि ती लाईव्ह तुमची मिस झाली तर तुमच्यासाठी आम्ही हे रेकॉर्डेड पण ठेवतात. का? कारण की कोणाचेही लेक्चर मिस नसू द्या. जुन्या प्रश्नपत्रिका सराव, आपण जुन्या प्रश्नपत्रिका सराव पण घेतात. म्हणजे आपली जुन्या जी प्रश्नपत्रिका आहे ती खूप महत्त्वाची असतात. तुम्ही ऐकलं असेल की कोणताही पेपर असू द्या, आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायच पाहिजे. त्यानंतर आपली फ्री डाऊट सेशन पण असतात. तुम्हाला काही डाऊट असेल तर ते आपली डाऊट पण सॉल्व्ह करू शकतात. विद्यार्थी पालक मार्गदर्शन पण आहेत. तुम्हाला वाटलं की तुम्हाला यायचे येतील तर तुम्ही मार्गदर्शन पण करू शकतात. तर मित्रांनो, ही झाली आमची ऑनलाईन स्कॉलरशिपची माहिती. अजून माहितीसाठी तुम्ही आम्हाला ह्या व्हॉट्सअप नंबरवर व्हॉट्सअप पण करू शकतात. तुम्ही व्हॉट्सअप करणं विचारू शकतात की काय कसं आहे. तर आपण भेटूया नंतर. तोपर्यंत थँक्यू.